श्वास घ्यायचा आणि नाकानच सोडायचा आहे. चला पहिले कान असले. चला तोंड बंद. दीर्घ श्वास घ्या नाकाने. हो बाई याला कोणता प्राणायाम म्हणतात? भ्रामरी प्राणायाम म्हणतात. काय म्हणतात? भ्रामरी. करा सांगा बरं मग. मेंदूमध्ये किती न्यूरॉन्स असतात? 300 करोड. आणि ते काय व्हायब्रेट होतात है ना. तर कराल मग कोणता प्राणायाम? भ्रामरी. आपण आता दुसऱ्या प्राणायामाचा प्रकार शिकणार आहोत. अनुलोम विलोम. कोणता आहे? अनुलोम विलोम. तर कसं महत्व आहे की आता उन्हाळा चालू आहे, बरोबर आहे ना. तर उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये उष्णता जास्त असते आणि शरीरामध्ये थंडावा राहण्यासाठी आपल्याला शीतली प्राणायाम करायचा. म्हणजे